तू जिजाऊ तू सावित्री, तू जिजाऊ तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे, अहिल्याची तू लेक आहे, तू कल्पना तू सुनीता, तू कल्पना तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे, आकाशात तुझी झेप आहे. सर्वांना महिला दिन निमित्त खूप खूप शुभेच्छा. आज महिला दिवस सेलिब्रेशन केला, इथे येऊन सन्मान दिला, प्रोत्साहन दिलं. खरंच सुनीता मॅम, एस के शाळा, आय मीन एस के न्यू स्कूल, यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार की त्यांनी आज इथे बोलवलं आणि जे 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. आणि मी कुठली तयारी करून नाही आहे, बोलायला जे आहे ते डायरेक्टली. आज सगळ्यात पहिले मला हा विषय दिला होता, स्त्री ही स्वावलंबी. ठीक आहे का हो स्त्री स्वावलंबी? वाटते का? कुठेच नाहीये. प्रत्येक गोष्ट तिला करायची म्हणजे सगळ्यात पहिले तिला नवऱ्याचा विचार, नवऱ्यानंतर सासऱ्यांचा विचार, सासूचा विचार, त्यानंतर स्वतःचा विचार. जर सपोज ते म्हटले हा तू असं करायचं तर तिला तिचा निर्णय घ्यायचा. मग आपण कुठल्या स्वावलंबी आहे? जरी आज मी ड्युटीवर आहे, मी ड्युटी करते तरी मी स्वावलंबी नाहीये. मलाही खूप बंधन आहेत. मलाही कुठे जायचं म्हटलं सर्वात प्रथम मला माझ्या नवऱ्याची परमिशन घ्यायची असते. मी इथे जाऊ का, मला इथे बोलवलं. मग आपण कुठेच स्वावलंबी नाहीये. आज आपण बघतोय की स्त्री ही कुठे कमी नाहीये, पण ती तिचे निर्णयही घेऊ शकत नाहीये. तिला खूप कमी लेखलं जातं. तिला कुठल्याच निर्णयामध्ये ती तिची बाजू मांडू शकत नाहीये. आज दिवसभर शेतामध्ये लेडीज ज्या म्हणजे बरोबरीनं काम करतात पुरुषांच्या, तरी पण तो तिला सांगतो का हिशोब की आज एवढं एवढं आपले झाले पीक, एवढं एवढं झालंय, तू असं असं केलंय, असं करायचंय, एवढे झाले पैसे, सांगते का कोणी? नाही सांगत. मग कुठलं फक्त काम राबवण्याचंच काम आहे का तिला? तिलाही वाटतं नवऱ्याला सन्मान करावं. नवऱ्यानंच नाही, प्रत्येक स्त्रीनं पण स्त्रीला सन्मान करायला पाहिजे. घरात सासू पण ही स्त्री आहे, पण सासूला वाटतं जे मी सहन केलंय ते हिनं सहन केलं पाहिजे. पण आजची पोरगी करू शकत नाही ती. आज सगळं काही प्रोफेशनल झालंय, पोरगी शिकतीये, राहतीये, तिला सगळं माहित आहे. बाहेर जग खूप पुढे गेलंय, तरी पण तिला मागे खेचलं जातं. पण बाईच बाईला मागे खेचते. माणसं तर राहू द्या हो, ते तर मागेच राहतात, पण बाईचेच बाईला विचार आवडत नाही का? पहिले आपण स्वतःचा बदल केला पाहिजे. एका स्त्रीनं स्त्रीचा जर सन्मान केला तर बाहेरचेही तिचा सन्मान करतील की नाही हो? घरामध्ये ना काही एखाद्या स्त्रीचं भांडण लागलं लगेच जाऊ म्हणते ती तशीच आहे बघा, म्हणते की नाही, पण ती असं म्हणते की नाही जाऊ दे, तिला प्रॉब्लेम असते, ती नवीन आहे, समजून घ्या, असं कोणीही म्हणत नाही. फक्त तिला मागं खेचण्याचं काम करतात. असं एका स्त्रीने जर दुसऱ्या स्त्रीचा सन्मान केला तर मला वाटतं निश्चितच सगळेजण तिचा सन्मान करते. सगळे तिला तिची बाजू मांडण्याचा नाही का अधिकार देतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये ती आजी मागे, काही स्त्रिया खूप मागे. आपण म्हणतोय की शाळेमध्ये जा, म्हणजे शाळेमध्ये स्त्री आहे, आकाशात स्त्री चालली, सगळे आहे, पण काही तुरळकच माणसं तिला सपोर्ट करतात, म्हणून ती एवढी मोठी झेप घेतीये. आता काही स्त्रिया जरी त्या स्वावलंबी आहेत, जरी त्या स्वतःच्या पायावर उभा आहेत, पण घरी गेल्याच्या नंतर तिला विचारा एकांतात की तिची नाही का लाईफ काय आहे. एखाद्या स्त्रीला विचारा की तू जरी इथं येते, ती 2 घंटे तिच्यासाठी इतके सुखाचे असते, म्हणजे तिला असं वाटतं मी हे सगळे जग जिंकते आज. पण घरी गेल्याच्या नंतर तिला विचारा की तिची खरी लाईफ काय आहे. मला असं वाटतंय की स्त्रीनं स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. माणसांनी पण तिला एक तिचं स्थान दिलं पाहिजे, तिला सन्मान दिला पाहिजे, तिला तिचं मत व्यक्त करता आलं पाहिजे. आणि स्त्रीनं जर आज ठरवलं तर ती काहीही करू शकते की नाही? एका स्त्रीनं जर घडवायचं म्हणत एका माणसाचं घर ती आकाशात नेऊ शकते, पण मोडायचं म्हणत ती एका क्षणात मोडू शकते. ते बाईच्या हातात असतं. पण जर तिला तो सन्मान दिला, जर तिला तिच्या इच्छा मांडण्याची, म्हणजे इच्छा तिच्या ज्या असतील, जे काही तिचे मत असतील ती मांडण्याची जर तिला संधी दिली तर नक्कीच नाही का आपल्या ह्याच्यात विकास होणार की नाही हो? आणि सगळ्यात पहिले आपल्या घरातून हे करायचं. घराघरामध्ये बाईला पटत नसते, पण आपल्या असं समजत मी पण बाई आहे ना, मी तर समजून घ्यायचं. तिला अजिबात त्रास नाही द्यायचा. तिला तिचं मत व्यक्त करायचं. सासू जरी असते तिने सुनाचा विचार करायचा का? आपण आपल्या पोरीला सांगतो बाई चांगलं वागायचं बरं का, नवऱ्याला चांगलं बोलायचं, सासूला चांगलं बोलायचं. मग आपण का सुनासोबत चांगलं नाही वागतो? आपणही तिला, एक मुलगी आपली आहे, ती पण सगळे आई वडील सोडून आपल्यासाठी आलेली आहे. म्हणून सुनाला तुम्ही जीव लावा, पोरी सारख्या लावा. पोरी काय नाही 4 दिवस राहती, 5व्या दिवशी तिच्या सासरी पळती. पण सून ही आयुष्यभरासाठी तुमच्या घरी आलेली असते, तिच्या आई वडील सगळं सोडून. म्हणून तिला सपोर्ट करा. एखादी सून जर शिकायचं म्हटली, एखादी मुलगी शिकायचं म्हटली तर तिला शिकवा, पुढे हे करा. तिचे जे पण इच्छा असत्या तिला पुढे न्या, ना की तिला असं म्हणू नका की आता लग्न करायचं. मला माहिती आहे, आता मी पोलीस खात्यामध्ये आहे, मी रोज बघते, रोज एक ना एक मुलगी पळून चालली. कशामुळे चालली हो?
जर तिला तिच्या आवडता मुलगा जर आवडत असेल, असं त्या जग चंद्रावर चाललंय, आवडत पण असेल, तिला समजून सांगा बाई हे असं ठीक नाहीये, आपली संस्कृती नाहीये. तिला नाही का शिक्षण बंद नका करू तिचं. आता कसं बाहेरचं जग मी बघते, रोज एक मुलगी पळून जाते, रोज काही ना काही होतंय. 14 वर्षाची 12 वर्षाची काय कळतं लगेच मग बायका म्हणतात हो, आमचं काय, आमचं 10 वर्षात लग्न झालं होतं. अहो लग्न झालं होतं, तो पिरियड्स वेगळा होता, आताचा पिरियड्स वेगळा आहे. आता जग बदललं, सगळं बदललं. आता खूप काही नाही का, खूप म्हणजे पोरींना शिकण्यासाठी खूप काही आहे. पोरी असं घरात बसू शकत नाही, किती काय आहे हो. बेरोजगार जरी असते ती आज एक घर चालू शकते, आज ती सगळं करू शकते. त्यामुळे मला असं वाटतंय पोरींना चांगले नाही का संस्कार द्या, घरामध्ये चांगले चांगले पुस्तकं वाचायला द्या, चांगले तिच्या समोर बोला. सगळ्यात पहिले तर मोबाईल आपण नाही वापरायचा म्हणजे आपलं लेकरू वापरत नाही. आपणच मोबाईल घेऊन बघतो, ती पोरगी अभ्यास करते, ती पोरगी अभ्यास करेली का चॅटिंग करेली का ती काय करेली हे आपल्याला कळलं पाहिजे. आपली पोरगी कुठे चालली, कुणासोबत चालली, कोणती मैत्रिणी, कोणत्या शाळेत चालली, आणि परत नंतर म्हणतात की बाबा आमची पोरगी गेली, हे असंच करत नाही, तसंच करत नाही. पण पहिले संस्कार घरामध्ये असतात. शिक्षक लोक काय शाळेमध्ये येते तोपर्यंत शिक्षक लोक बघणार, शाळेतून ते घरी गेले की नाही हे बघणार का, नाही बघणार. आपले वडील, आपला भाऊ, हे तिला काय माहित असतंय, बाप आपला शेतात जातोय, भाऊ आपला असंच फिरतोय, माय काय बिचारी लक्ष देत नाही. काही मी बऱ्याच नाही का मी बघितल्या, मी 10 वर्षाच्या मुलींना सुद्धा आणलं. 10 वर्षाची मुलगी गर्भवती होती, 7 महिन्याची. विचार करा त्या आई वडिलाला काय वाटलं असेल. म्हणून तुम्ही लक्ष द्या, आपली पोरगी कोणासोबत जाते, कुठं जाते, काय करते, हे आपण लक्ष दिलं पाहिजे स्वतःहून. मग त्यावेळेस आपण आपल्या पोरीला स्वावलंबी म्हणलं पाहिजे, आपण आपल्या पोरीला शिकवलं पाहिजे की बाई तुला कोणी काय बोलतंय का, तुला कुणाचा फोन येतोय का, तू कोणासोबत बोलते का, कोणी तुला वाईट दृष्टीने बोलते का, हे आपण विचारलं पाहिजे एक मैत्रीण होऊन. असं नाही तू आता उद्यापासून शाळा बंद नाही करायची तिच्यावरला विश्वास जास्त ठेवायचा. तिला म्हणायचं बाळा तू चुकलीस, त्याच्यानंतर तू चुकू नकोस. त्याच्यानंतर आपण तिला स्वावलंबी बनवू शकतो. आपण तिला शाळा बंद करू, मग ती म्हणते बाई मला शाळा बंद करू, मग ती पण तिच्या पोरी बद्दल तेच विचार करते की माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं नाही, मग तुला काय शिकवायचं मी. असा विचार नाही करायचा. पोरगी चुकत असती, तिला एक नाही का प्रोत्साहन द्यायचं, तिला म्हणायचं बाई तू आज चुकली, उद्यापासून असं करू नको. जग खूप बदललंय, दिवसेंदिवस खूप नाही का पोरी मॅच्युरेट लवकर व्हायला लागल्या, सगळ्या गोष्टी त्यांना लवकर कळायला लागल्या. तेव्हा आपण लक्ष द्यायचं पोरींवर, त्यांच्याबद्दल शिक्षकांना विचारायचं, शाळेत जाऊन विचारायचं आपली मुलगी कोणासोबत राहते, काय करते. त्यावेळेस आपण स्वावलंबी बनू घडू शकतो ना तिला. आपल्याला वाटतं की आपली मुलगी कलेक्टर बनली पाहिजे, ठीक आहे, ती कलेक्टर नका होऊ, पण ती एक चांगली स्त्री बनली पाहिजे. सगळ्यात अगोदर तिनं स्त्री बनून सगळ्यांचा सांभाळ केला पाहिजे, एक आदर्श, एक संस्कारी बनली पाहिजे. तेव्हाच नाही का हे म्हणजे हे जग घडल, हे जे होणारे जे अत्याचार वगैरे हे थांबतील. तिला कराटे लावा, लाठी काठी शिकवा, मोबाईल शिकवतात, लगेच डान्स शिकवत. बाई माझी पोरगी लई चांगली नाचती म्हणजे काय, नाचण्यासोबत कोणी मनगट धरलं तिने मनगट नाही का तोडलं पण पाहिजे, अशी तिला हे शिकवलं पाहिजे. की नाही ठीक आहे ती डान्स करायला लई चांगली माझी बाई डान्स करते, आणि ते नाही महत्वाचं. सध्या माहिती आहे का सध्याचं वातावरण खूप बिघडलं बाहेर. आता पेपर झाले 12वीचे 10वीचे, आम्ही बघतोय. त्या दिवशी एक मुलगी बापाने आणून सोडलं सेंटरला, बापाला काय माहित बिचारा नाही का खत आणायला गेला, पळून गेले. त्या बापाला कसं वाटलं असं, परत पोलीस स्टेशनला येऊन म्हणतात की तुम्ही आमचा शोध घेत नाही. आम्ही म्हणलो होतो का, आम्ही येतो का घरी बघायला ती मोबाईल वाचती का, ती काय काय तुम्ही बघतायत ना. तुम्ही पहिले बघा ती कुणाला बोलती, ती कुणाला चॅटिंग, तुम्ही मोबाईल देतात, काय गरज आहे. ज्यावेळेस मी लागले होते, मी जर अशा कंडिशन म्हणून लागल्याचं तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणता विश्वास पण. माझं स्वप्न होतं मला इंजिनियर व्हायचं होतं. घरचे बोलले लग्न करायचं, हे करायचं, माझं लग्न पण लावून दिलं. पण त्यावेळेस मी छोटी होते, मला काहीच कळत नव्हतं लग्न म्हणजे काय असतं. फक्त माझं स्वप्न होतं की मला काहीतरी व्हायचं, अधिकारी नाही पण मी छोटं काहीतरी व्हायचं. मी अशा परिस्थितीतून घडले होते की अक्षरशः मला रोज माझ्या मैत्रिणी बोलत नव्हत्या, तुम्हाला बोलत नव्हता ती पोरगी अशीच आहे. पण ज्यावेळेस त्यांना कळलं, माझा भाऊ करायचा की प्रॅक्टिस नाही करायची, पण सकाळी 4 वाजता उठून 4 ते नाही का 5 पर्यंत मी 1 तास नाही का प्रॅक्टिस करत होते. 1 तास, त्याला कळतही नव्हतं मी प्रॅक्टिसला जाऊन आले म्हणून. परत येऊन मी झोपायची, परत 10 वाजता मी कॉलेजला जायची. कॉलेजला पण मला इतका त्रास दिला तर माझा नवरा चांगला निघला नव्हता, काही नाही. मग ते खूप वाद झाले. त्याच्यानंतर मी एकच म्हटलं, ज्यांनी मला त्रास दिला ना, ज्यांनी आज मला नाव ठेवलं, त्याच्यानंतर मी त्यांना असं करून दाखवील की त्यांनी उद्या फक्त विचार केला पाहिजे की खरंच ही पोरगी चुकीची नव्हती म्हणून. आणि आपण कसं असतं माहितीये, आपण फक्त रिअलिटी काय असते आपण ते बघत नाही. आपण फक्त अरे ती पोरगी अशीच आहे बरं का, तिचं काय खरं होतं, तिचं काय नाही, ती अशीच. पण रिअल कंडिशन तिची तिला माहित असते, कारण की तिनं ते सोचलेलं असतं. लोक फक्त